तुम्हाला वाटतं का की एक नॉर्मल केसांची सर्जरी एखाद्याचा जीव घेऊ शकते? असं झालंय, तेही एका नव्हे तर 2 इंजिनियर्स सोबत. आणि ही चूक फक्त लापरवाहीची नाही, ही थेट फसवणूक आहे. नमस्कार मंडळी. प्रकरण आहे उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातलं. विनीत दुबे हे पनकी पॉवर हाऊसमध्ये इंजिनियर होते. चांगलं दिसण्यासाठी ते केसांचं ट्रान्सप्लांट करतात, पण ट्रान्सप्लांट नंतर 24 तासात चेहऱ्यावर सूज येते, तब्येत खालावत जाते. कुटुंबियांचा आरोप आहे की विनीत सतत त्या डॉक्टरांच्या संपर्कात होता, पण डॉक्टर म्हणत होती की सगळं ठीक आहे. पण काही दिवसातच विनीतचा मृत्यू होतो. आता यामध्ये सगळ्यात मोठा धक्का म्हणजे ज्यांनी ही सर्जरी केली त्या व्यक्तीच्या केसांशी काहीही संबंध नाही. म्हणजेच विनीत दुबे यांच्या केसांचं ट्रान्सप्लांट करणारी डॉक्टर अनुष्का तिवारी, ती MBBS डॉक्टर नाही, ती डेंटिस्ट आहे. तिच्याकडे BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री आहे. आणि तरीही ती लोकांच्या स्कॅल्पवर ट्रान्सप्लांट करत होती. ना ट्रेनिंग ना परवानगी, फक्त स्वतःचा क्लिनिक उघडून सर्जरी सुरू. आणि जेव्हा पेशंटची तब्येत बिघडली, फोन बंद, क्लिनिक बंद, डॉक्टर गायब. या प्रकरणात तपास करत असलेले ACP अभिषेक पांडे काय म्हणतात ते ऐका. हेयर ट्रांसप्लांट वाले में जो अभियोग पंजीकृत किया गया था, उसमें विवेचना के दौरान अभी जो महिला डॉक्टर हैं उनकी डिग्री मिली है, वो डिग्री BDS की है, जो कि मानव रचना कॉलेज फरीदाबाद से वो पढ़ी हुई है. इसमें अभी हेयर ट्रांसप्लांट कराने संबंधी उनके द्वारा कहीं ट्रेनिंग ली गई हो या कोई अन्य उनके पास डिग्री हो, ऐसा कोई साक्ष्य उनके द्वारा चाहे उनके द्वारा या उनके वकील के माध्यम से अभी हमें ऐसा कोई साक्ष्य प्राप्त नहीं हुआ है. उनकी तलाश के लिए टीमें लगी हुई हैं और अभी उनके क्लिनिक और घर पे अभी तक वह नहीं मिली है. इसमें अन्य जो भी साइंटिफिक एविडेंस हैं उसके लिए भी हम लोग प्रयासरत हैं. आणि हो, विनीत एकटा नव्हता. 6 महिन्यापूर्वी असाच एक प्रकार घडलाय. मयंक नावाच्या दुसऱ्या इंजिनियरचा मृत्यूही हिच्या हातून झालाय. 18 नोव्हेंबर 2024 रोजी मयंकने याच डॉक्टर अनुष्का तिवारीकडून हेअर ट्रान्सप्लांट केला होता. 13 मे रोजी इंडिया टुडेच्या पत्रकार सिमर चावला यांनी मयंकच्या कुटुंबाशी संवाद साधला. मयंकची आई प्रमोदिनी म्हणतात, माझा दुसरा मुलगा कुशाग्र दुपारी 2 वाजता मयंकला घ्यायला गेला, तेव्हा तो ठीकठाक होता. डॉक्टरने त्याला फक्त पेन किलर दिला आणि घरी घेऊन जा असं सांगितलं. घरी आल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रचंड दुखायला लागलं. डॉक्टरने सांगितलं की औषध घे, पण नंतर त्याच्या चेहऱ्यावर सूज आली. आम्ही डॉक्टरला फोन केला. डॉक्टर म्हणाले की हृदय रोगतज्ञाला दाखवा. आम्ही दाखवलं, पण त्याने सांगितलं की कार्डियक काही प्रॉब्लेम नाही. आम्ही हे डॉक्टर अनुष्काला सांगितलं, तर ती म्हणाली आमच्याकडे परत आना. नहीं थे कि मेरा बेटा अभी तो मिनट में जाने ही वाला. जो एकदम बेहोश होके गिर पड़ा, तो मैंने इनसे कहा मैडम, तो बोली कि नहीं अब ले, तो 9:30 बजे इनसे बात की, 10 बजे वो ख़त्म हो गया. मेरे हाथों में चला गया मेरा. मैं चिल्लाती रही, इन्होंने तुरंत अपना नंबर बंद किया, ब्लॉक किया, सब कुछ ख़त्म कर दिया. मैं रोती रही, कोई नहीं था मेरे आगे पीछे. मेरा बेटे की हालत वो हो गई थी, बिल्कुल फूल गया था, कुछ नहीं दिख रहा था, आँखों से नाक से ब्लड आ रहा था. मयंकच्या बहिणीने सांगितलं की मृत्यू झाल्यानंतरही त्याच्या शरीरात सूज वाढत होती, डिकम्पोज होत होतं, शरीर निळसर झालं होतं, मानवी ओळख सुद्धा शक्य नव्हती. लोक म्हणत होते की हे हेअर ट्रान्सप्लांटचं प्रकरण वाटत नाही, कदाचित वीज दिलं गेलं असावं. डेथ होने के बाद भी वो प्रोसेस रुक नहीं रहा है. उनकी बॉडी कंटिन्यूअस स्वेल होती चली जा रही थी एंड कंडीशन इतनी ज़्यादा वर्स थी, डिकम्पोज हो रही थी बॉडी. मतलब लोग तो ये कह रहे थे कि ये हेयर ट्रांसप्लांट का केस नहीं है, ऐसा लग रहा है कि इन्होंने पॉइजन कंज्यूम कर लिया और पॉइजन की वजह से पूरी बॉडी में स्प्रेड और चेस्ट एरिया तक, उनके दोनों आर्म्स, उनके लेग्स, थाइज, चेस्ट, पूरा फेस. मतलब अगर उन्हें किसी ने पहले नहीं देखा तो वो रिकॉग्नाइज ही नहीं कर पाएगा कि ये मयंक है. तो बहुत ज़्यादा वर्स कंडीशन हो गई थी, जैसे ऐसा लग रहा था किसी ने पॉइजन इंजेक्ट कर दिया. उनकी बॉडी में पूरा ब्लू टर्न हो गई थी, उनकी बॉडी, आँखें, आईज, नोज, इवन क्लॉटिंग हो गई थी, एक्सट्रीम ब्लीडिंग हो रही थी नोज से, ईयर्स से. उनका स्कल ऐसा लग रहा था जैसे किसी ने ब्रेक कर दिया है. स्कल के पोर्शंस थे, बहुत ज़्यादा वर्स कंडीशन थी. आता इथे प्रश्न उभे राहतात, एका डेंटिस्टला केसाचं ट्रान्सप्लांट करण्याची परवानगी असावी का? मेडिकल फील्डमध्ये एवढा गोंधळ का आहे? आणि आपल्याला फक्त चांगलं दिसण्याच्या नादात आपला जीव पणाला लावणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा गोंधळ अनलिमिटेड चॅनलला. भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.